इकडं आता आपला ऊस पण आता पूर्ण आपण दिलेला होता, तो पण आता कालच गेलेला आहे. आणि त्याच्यातलं पाचरट वगैरे गोळा करून आता पेटून द्यायचं काम चाललेलं आहे इकडं, बघू शकता. आता इथं आपल्याला म्हणजे पहिलीच वेळ होती बरं का आपली ही ऊसाची, पण आपल्याला आता शेळ्या वाढवायच्या आहे, त्याच्यामुळं घास पण करायचं आहे. त्याच्यामुळं मग आता इथं सगळी साफसफाई करून वावराची लगेच मेहनत पण करून घ्यायची आहे. इकडं चाललंय त्यांचं सगळी साफसफाई करून घ्यायचं. आणि इकडं चाललं, इकडं पण घास कापू राहिलेलं आहे, तर मला पण घास कापून घ्यायचं आहे. सगळं पाचरट काल मुलं लावून त्यांनी गोळा करून घेतलेलंच होतं. आता आज काय फक्त पेटवून दिलेले आहे. काय करू राहिलं बाई? काय करायचे? पराठे. कोथिंबीर घालून तिखट पराठे बनवायचे. आणि अजून काय मसाले भात बनवायचा का मग? हो, कशी कोथिंबीर आहे. काही यायला तर फुलं यायला लागले, पण बाकीची पण आहे. मग निसे फुलं बाजूला काढून मग घेऊ ती आपण. कढीपत्ता पण घेतला ना, हे काही इथं कढीपत्त्याचं झाड पण आहे. आणि हा ना, आता लसणामध्ये पण भरपूर मेथी आलेली आहे. तिला आता काही यांना फुलं यायला लागलीत, काढून घ्यावं लागल. म्हणजे मग आपल्याला लसूण पण खुरपून घेता येईल चांगला, आणि चांगली वाढ होईल मग लसणाची. त्यासाठी आता ही भाजी पण उद्या काढून घ्यायची आहे. वल्लय त्याच्यामुळे आतमध्ये जाता येईना ना, नाही तर आतमध्ये मस्त चांगली तिकडं पूर्ण पुढं हिरवी आहे, बघू शकतो. हे काय पण हा, हे काय मध्ये अशी मोठा ठेवून देत चांगली, पण ते वल्ल असल्यामुळे जाता येईना त्याच्यामध्ये. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आज सर्वजण? मजेत ना? मजेतच असतील अशी आशा आहे. तर आता आपण बघितलं, आपण कोथिंबीर पण काढलेली आहे. आता घरचीच कोथिंबीर आहे आपली, बघू शकता. इथं मागच कोथिंबीर आहे या लसणामध्ये. तर आता आपल्याला कोथिंबीरीचे तिखट पराठे म्हणू शकतो आपण, किंवा थालीपीठ देखील म्हणू शकतो, ते बनवायचं आहे. आणि काही मसाले भात पण बनवायचा आहे. तर आता त्याचीच तयारी करून घेणार आहे मी. तर त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत पण शेअर करणार आहे. तर चला बघू आता. थालीपीठ बनवायचे ना. हा, आपण बनवायचे आज. तेच बनवायचे. आता मी इथं कोथिंबीरीच्या थालीपीठासाठी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेला आहे, आणि आलं पण घेतलेलं आहे. मीठ आता मी पीठ मळायच्या वेळेस घालणार आहे. मी मिक्सरमध्ये शक्यतो मीठ घालत नसते, त्यामुळं मग आता मी हे वाटून घेणार आहे चांगलं. तर आता आपण कोथिंबीरीचे जे थालीपीठ आहे ते बनवायला तसं म्हणजे पीठ मळून घ्यायला सुरुवात करणार आहे. तर मी इथं 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि आता हीच 1 वाटी मी ज्वारीचं पीठ देखील घेणार आहे. तर मी अगोदर हे सर्व पीठ चाळून घेते. आता मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्याच पद्धतीने आता ज्वारीचं पीठ देखील चाळून घेणार आहे. आता हे ज्वारीचं पीठ आहे, हे मी एक वाटी घेतलेली आहे, 30 वाटी, ते पण चाळून घेणार आहे. आता याच्यामध्येच मग मी हे जे बेसन पीठ आहे अर्धी वाटी घेतलेलं आहे, ते पण चाळून घेणार आहे. आता आपण हे 3च पीठ वापरणार आहे. इथं आपल्याला पाहिजे असेल तर आपण बाजरीचं पीठ पण वापरू शकतो त्याच्यामध्ये, पण मी शक्यतो बाजरीचं पीठ घालत नाही याच्यामध्ये, फक्त गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसन पीठच टाकत असते. तर आता मी याच्यामध्ये आपल्या अंदाजाप्रमाणे काही ओवा पण घालून घेणार आहे, बघू शकता. हा ओवा आहे, ओवा मी याच्यात टाकून घेणार आहे. ओवा जास्त नाही टाकायचा, आपल्याला वाटलं तर आपण थोडे जिरे वाटायला पण टाकू शकतो. मी नंतर वाटायला टाकले होते, परंतु मग ते व्हिडिओमध्ये मी विसरले दाखवायला. मग आता त्याच्यामध्ये मी आपण जे हिरवी मिरची, आलं आणि लसूण जे काढून घेतलेला होता मसाला, तो टाकून घेते.
त्याच्यामध्येच आता मी हे बघू शकता इथं एक किती छोटे छोटे 3 कांदे कापलेले होते, छोटी साईजचे कांदे होते, ते टाकून घेणार आहे आता. आणि ही एक वाटी कोथिंबीर आहे, ही स्वच्छ धुवून मी थोडी सुकून घेतलेली आहे, ती पण टाकून घेणार आहे. ही आपली घरचीच कोथिंबीर आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्या अंदाजाप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. आणि त्यातच मी थोडी हळद पण टाकणार आहे. हळदीमुळे काय होतं, कलर छान येतो आपल्या थालीपीठांना, म्हणून मी थोडंसं हळद टाकून घेणार आहे. आणि आधीच असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, पाणी न टाकता मिक्स करून घेणार आहे मी. आता हे सर्व पदार्थ जे टाकलेले याच्यामध्ये, मी ज्या जिन्नस टाकलेले आहे त्याच्यामध्ये, ते सर्व मी असं कोरडंच मळून घेणार आहे अगोदर. म्हणजे काय होतं, ते प्रत्येक चांगलं असं मिक्स होऊन जातं. अगोदर असंच कोरडं मळून घेणार आहे, त्याच्यामध्ये मग नंतर मी पाणी टाकून घेणार आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल हे पीठ खूपच जास्त झालेलं आहे, परंतु मग आम्ही काय करतो, जेव्हा आम्ही असं थालीपीठ वगैरे बनवतो तेव्हा मग आम्ही त्याच्याबरोबर दुसरं असं काही बनवत नाही, भाजी पोळी वगैरे दुसरं, फक्त एवढंच असतं. आणि त्याच्यासोबत मी आज थोडासा मसाले भात देखील बनवणार आहे, इतकंच आहे. मग त्यामुळं मग सगळ्यांना पोटभरच पाहिजे असतं हे, प्रत्येकाला 2-2, 3-3 थालीपीठ तरी आली पाहिजे, म्हणून त्या पद्धतीने मग मी जास्तच घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून मळून घेणार आहे. मी भात पण खाणार आहे. बैलगाड्याला येते का आज? अरे ती इकडं सकाळी किती वाजता गेलं माहिती का आज बैलगाड्या? 6:30 वाजता. 6:30 मी झोपेतून उठले का तेव्हा बैलगाड्या गेलेल्या. आता किती वाजले? 7 वाजले असतील आता रात्रीची. फटाकडे वाजवले, वाघ आला काय ना काय ना, कुत्र्याला भूक लागली. आता मी इथं थालीपीठासाठी पीठ मळून झाकून ठेवलेलं आहे. आता इथं चूल पण पेटूनच घ्यायची, सगळं सामान आणून ठेवलेलं आहे इथं. आणि इथं मी आता खोबऱ्याची चटणी पण करून घेणार आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी. तर मी आता इथे खोबरं नारळ होतं ते फोडलेलं आहे, त्याच्यासाठी मी काही कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता हे सगळं मी एकत्र वाटून घेणार आहे. याच्यात थोडे शेंगदाणे पण घालणार आहे, ते सगळे एकत्र वाटून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मग मी त्याला तडका देणार आहे, आणि ते आपल्याला थालीपीठ सोबत खाण्यासाठी होणार आहे ती चटणी. आणि मग आपण गरम गरमच बनवायला घेणार आहे त्याच्यानंतर थालीपीठ. आणि त्याच्यासोबतच आपल्याला मसाले भात देखील करायचा आहे. संग्राम, तुझा प्रोजेक्ट करायला लागतो? कसला प्रोजेक्ट आहे तुझा? व्हॉल्कॅनोचा का? हां का, बरं बरं बरं, ठीक आहे. मग त्याचं प्रोजेक्टचं पण चाललेलं आहे इकडं. आम्ही इथं बाहेर स्वयंपाक करतोय आमच्यासोबतच तो पण. आता इकडं जवळजवळ 4-5 थालीपीठ बनवून झालेले आहे. आता बघू शकता, एका 1-2च थालीपीठ बनतील, एवढंच पीठ शिल्लक आहे. एवढं थालीपीठ बनेपर्यंत मग मी घरामध्ये जरा खोबऱ्याची चटणी बनवली आणि मसाले भात पण बनवला. ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं मी, ते आतमध्ये गॅसवर बनवलेलं होतं. आणि तोपर्यंत मग हे बाहेर थालीपीठ एवढे झालेले. छान गरमागरम अशी थालीपीठ तयारच झालेले आहेत, बघू शकता. एकदम हॉटेल स्टाईलच बनवलेले आहेत आपण. कोथिंबीर, कांदा, त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नाही. आता ओवा वगैरे सगळं घातलेले, त्यामुळे ते छानच होणार आहेत. मस्तपैकी असे चुलीवरचे थालीपीठ चालू आहेत. आता चुलीला पण बघू शकता खूप छान असं जाळ लागलेला आहे. थालीपीठ म्हणजे ही काही नवीन रेसिपी नाही आहे, ही पारंपरिकच रेसिपी आहे. पण छान लागते, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीचे थालीपीठ. काय आता माणसांना खूप आवडलेली, घेऊनच जायची मला अण्णांना. कशी झाले अण्णा थालीपीठ, कसे बनवलेले? एकदम सुंदर झालेले आहे, चांगले झालेले आहेत ना? फार व्यवस्थित आहे. आणि चटणी कशी झाली? हे अति उत्तम झालेले आहे.
इकडं संग्रामचं पण प्रोजेक्ट बनवायचं चाललेलं आहे. प्रयत्न करा, आपोआप येईल. त्याला वॉल्केनोचा प्रोजेक्ट बनवायचा होता. आणि आमच्या काय एवढं बोलायची सवय नाही, त्याच्यामध्ये असं बोलले. तेच ना. इकडं बाहेर स्वयंपाकाची गाई, त्याच्यामध्ये संग्रामचा प्रोजेक्ट. बाहेर लाईट मध्ये बसलेलो आहे आम्ही. आपलं शेडचं पण लाईट बघू शकता, किती छान लांबून दिसतं हे शेड. पूर्ण लाखला काठ आहे नुसतं. त्याच्यामध्ये खूप लाईट लावलेली, मोठ्या मोठे 3 बल्ब लावलेले आहेत. बाहेर दिसते त्याच्यामुळं. आता तुम्हाला जे हे प्राजक्ताचं झाड दिसू राहिलंय ना, त्याला खूप छान असे फुलं आलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते जवळून. त्याचा सुद्धा इतका सुगंध येतोय. दाखवते तुम्हाला मी. इकडून लाईट मधून दिसतील. इथून खूप बघू शकता. इतके सुंदर हे प्राजक्ताची फुलं आलेली. पूर्ण झाडाला बघू शकता, खूप असं काळ्यांनी गच्च भरलेलं आहे हे झाड. त्याच पद्धतीने इथून आता आम्ही बाहेर बसलेलो आहे ना, तर इतका सुगंध येतो या फुलांचा. आणि हे फुलं शक्यतो संध्याकाळी 8-9च्या नंतरच उमलतात. आणि अशा टायमाला आणि सकाळी 6-7 वाजेपर्यंत त्यांचा इतका सुंदर असा घमघमाट सुटलेला असतो. इकडं आमचं इथं स्वयंपाक चालू आहे बाहेर. आणि इथं हे फुलांचं झाड आहे. इथं पण एक आहे, पण आता हे खूप असं तोडले आम्ही, त्याच्यामुळे आता याला जरा कमी फुलं येऊ राहिले. पण हे जे आहे ना, ह्याला खूपच छान फुलं येऊ राहिले. बघू शकता, खूप सुंदर असं याचा घमघमाट सुटलेला आहे. याला प्राजक्ताचं झाड आहे. हे फुलं आहेत, हे बघू शकता. इथं स्वयंपाक चालू आहे आणि इथं फुलांचं झाड आहे. तुम्हाला येतोय का बाई वास? व्हायला लागलंय ना. प्रॅक्टिस म्हणजे प्रयत्न कर, आपोआप येईल. इतकं सुंदर वास येऊ राहिलं, पूर्ण गोड गोड वास येऊ राहिलाय फुलांचा. हा, लय छान वास येऊ राहिलाय. प्रयत्न कर, बरोबर होऊन जाईल व्यवस्थित. आता कुकर झाला का लगेच आम्हाला जेवायला बसायचं. आज आम्ही बाहेरच जेवण करणार आहे. दादा तू पण बसशील ना बाहेर आमच्या सोबत? जी थालीपीठ झालं. आता पप्पाला पण इथं ताट बनवून ठेवलेलं आहे. पप्पाला आतमध्ये जाणार आहे मी. त्यांना टीव्ही बघता बघता जेवायचंय. आणि आपण इथंच मस्त पैकी मोकळ्या याच्यामध्ये जेवण. पप्पाला म्हणा ना, या ना बाहेर. पप्पा टीव्ही सिरीज लावलेली त्यांनी ना, जाऊ द्या जेवतील आतमध्ये. आपण 3 जण बाहेर जेवण करू. प्रत्येकदा गरम करतात. कस काय झाले रे संग्राम थालीपीठ? बाई चांगली झाली का? छान झाली ना. हा ना, खोबरी चटणी पण छान झाली ना. काय आता इथं गरम गरम करायला म्हणजे कडक करायला ठेवलेल्या आहेत, ज्या बनवलेल्या आहेत त्याच आम्ही परत गरम करतोय लगेच. आणि लगेच खायला घ्यायच्या. असंच चाललेलं आहे आता आमचं. तर आता मी पण बसणार आहे. मी आणि संग्राम एकत्रच बसणार आहे. आम्ही 2 जण इथं बाई बसलेले आहे. आणि इथं भात पण आहे कुकरमध्ये. पण मग आता तो थालीपीठ खाल्ल्याच्या नंतर आम्ही घेणार आहे.